सर्वांना नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे लिखित ग्रंथातील रुद्रसंहिता या दुसऱ्या संहितेमधील पार्वती खंडातील 1 ते 28 या अध्यायांचे वाचन पूर्ण केले। पार्वती खंडामध्ये एकूण 55 अध्याय आहेत। त्यापैकी अध्याय 29 ते 55चे वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण पार्वतीचा जन्म आणि पार्वतीने शिवप्राप्तीसाठी केलेली तपश्चर्या याविषयी माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपणास शिवपार्वतीचा विवाह आणि त्यांचे कैलासावर आगमन याविषयी माहिती मिळेल। चला तर वाचनाला सुरुवात करूया। रुद्रसंहिता 3रा खंड पार्वती खंड अध्याय 29 शिवपार्वतीचा मंगल संवाद। नारदांनी ब्रह्माजींना विचारले, तात शिवजींनी पार्वतीला दर्शन दिले आणि वर मागाव्यास सांगितले, तर मग पुढे काय झाले ते सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, शिवजींचे दर्शन घेऊन पार्वती अतिशय प्रसन्न झाली। ती म्हणाली, मी पूर्वीपासून तुमची पत्नी होते। दक्षाने तुमचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थानी देहत्याग केला। त्यानंतर मेना राणीच्या पोटी जन्म घेतला। तारकासुराच्या त्रासाने देवाने विनंती केली म्हणून मी पुन्हा प्रगट झाले। असे आपले जन्मजन्मांतरीचे नाते आहे। आता माझी पत्नी म्हणून स्वीकार करावा एवढीच नम्र विनंती आहे। आता मी घरी जाते आणि माझ्या माताश्री पिताश्रींना ही घटना सांगते। तुम्ही त्यांची भेट घेऊन मला मागणी घाला। विवाहाचे कार्य शास्त्रविधीप्रमाणे संपन्न झाले म्हणजे सर्व काही ठीक होईल। दक्षाने ग्रहांचे पूजन केले नाही, त्यामुळे काही दोष राहून अनर्थ घडला। पार्वतीचे बोलणे ऐकून शिवजी म्हणाले, आता मी काय सांगतो ते ऐक। या विश्वातील सारे जंगम नाहीसे होणारे आहे। ते सतत परिवर्तनशील असते। मी निर्गुण परमात्मा गुणांनी युक्त होऊन एकत्वातून अनेकत्वास प्राप्त झालो आहे। मी स्वतंत्र आहे। तू कार्य करणारी प्रकृती आहेस। हे मायामय विश्व मी तुझ्यामुळे धारण केले आहे। हे ग्रह ऋतू भक्तांना सुख देण्यासाठी दोघांनी मिळून धारण केलेली विविध रूपे आहेत। मी सर्व भूतांचा आत्मा आहे। मी निरीच्छा आहे। तर मग तुझ्या पित्याकडे भिक्षुकासारखी तुझी मागणी का बरे करू? तेव्हा पार्वतीने शिवजींना मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाली, हे भगवान, तुम्ही भक्तासाठी सगुण रूप धारण करता। आपण दोघे एकमेकांना अनुरूप आहोत। मी जन्मोजन्मी तुमची पत्नी आहे आणि तुमचीच सेवा करत आली आहे। तरी तुम्ही माझे हे लहान काम करा। तुम्ही माझ्या पित्याकडे मागणी घातली तर त्यांना कन्यादान करण्याचे सौभाग्य प्राप्त होईल। ही अद्भुत लीला करून तुम्ही आपले यश वाढवा। एवढे बोलून पार्वतीने पुन्हा नमस्कार केला। शिवजी म्हणाले, आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या पिताश्रींकडे मागणी घालीन। एवढे बोलून शिवजी अंतर्धान पावले। सर्वांना आनंद झाला। मंगलवाद्यांचे सूर सर्व वातावरणामध्ये पसरले। अध्याय 30 पार्वतीचे आगमन व स्वागत। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजी प्रसन्न झाले आणि वरदान दिले, त्यामुळे पार्वतीची तपश्चर्या सफल झाली। शिवजी अंतर्धान पावल्यानंतर पार्वती आपल्या सख्यांबरोबर माताश्री पिताश्रीकडे निघाली। मार्गाने चालत असताना ती शिवनामाचा उच्चार करत होती। तिच्या आगमनाचे वृत्त करताच हिमालय आणि मेनेला आनंद झाला। तिच्या स्वागतासाठी सर्वजण रथात बसून आले। सारे नगर सजवण्यात आले होते। अनेक ठिकाणी केळीचे खांब लावले होते। चौकाचौकात रांगोळ्या काढल्या होत्या। पुत्रवती सौभाग्यवती स्त्रिया हातात मंगलदीप घेऊन तिला ओवाळण्यासाठी सज्ज होत्या। सर्वत्र मंगलध्वनीचे सूर निनादत होते। राजकन्येला पाहण्यासाठी अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते। पार्वतीने नगरात प्रवेश केला। हिमालय व मेनेला अवर्णनीय आनंद झाला होता। ते दोघे तिला भेटण्यासाठी धावले। पार्वती व तिच्या सख्यांनी त्यांना नमस्कार केला। आईवडिलांनी आशीर्वाद दिले। त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। पार्वतीने आपल्या सर्व आप्तजनांची भेट घेतली। चंदन आणि पुष्पादिकांनी पार्वतीची पूजा केली। तिचा मोठ्याने जय जयकार केला। पार्वतीला सजवलेल्या रथात बसून तिला वाजत गाजत मिरवणुकीने राजप्रासादाकडे आणले। राजपरिवारातील स्त्रियांनी तिची आरती केली, दृष्ट काढली, मंगल उपचार केले। नगरात मोठा उत्सव साजरा करण्यात आला। याचकांना दानधर्म करण्यात आला। हिमालय सर्व परिवाराला घेऊन गंगेवर स्नानासाठी आले। तेव्हा शिवजींनी नटाचे रूप घेऊन नृत्य गायन केले। मेने राणीने त्या नटाला सुवर्णांच्या पात्रातून रत्ने दिली, पण त्याने ती नाकारली। मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे म्हणून सांगितले। तेव्हा तिने आपल्या पतीला बोलिवले। त्यांनी सेवकांना त्याला बाहेर घालवण्यास सांगितले। शंकरांनी आपले मूळचे रूप प्रगट केले। ते पाहून मेना आणि हिमालय यांना आपली चूक लक्षात आली। अध्याय 31 विप्रवेशात शिवजींनी हिमालयात सांगितलेले भविष्य। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, हिमालय आणि मेना यांच्या मनात शिवजींच्याबद्दल आदरभाव आहे हे पाहून इंद्रादी देव विचार करू लागले। ते म्हणाले, जर हिमालयाने आपली कन्या शिवजींना दिली तर त्यांना निर्माणपद लाभू शकेल।
परंतु असे होता कामा नये. त्यानंतर सर्व देव हे बृहस्पतीकडे आले आणि त्यांना म्हणाले, आमचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिमालयाकडे जा. तेथे जाऊन शिवजींची निंदा करा. पार्वती ही शिवाशिवाय दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करणार नाही. हिमालयाने भावभक्तीने आपली कन्या जर शिवांना अर्पण केली तर त्यांना तत्काळ मोक्ष लाभेल. हिमालय हा रत्नांचा आगर आहे. त्यांना जर मोक्ष लाभला तर सर्वच गोंधळ होईल. जर अनिच्छेने पार्वतीचा विवाह करून दिला तर त्याचे फळ सावकाश लाभेल. बृहस्पतीने देवांचा विचार मान्य केला नाही. त्यांनी मला ही गोष्ट कराव्यास सांगितली. मी शिवांच्याकडे गेलो व स्वतःची निंदा स्वतःच करा असे सांगितले. सर्व देवतांनीही याला मान्यता दिली. त्यामुळे शिवजींनी ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ते हिमालयाच्या दरबारात आले. त्या दिव्य ब्राह्मणाला पाहून हिमालय उठून उभे राहिले. त्यांनी व पार्वतीने नमस्कार केला. ब्राह्मणाने सर्वांना आशीर्वाद दिला. हिमालयाने ब्राह्मणाचा यथोचित सत्कार केला. अत्यंत प्रेमाने त्यांची आदराने पूजा केली. ब्राह्मण म्हणाले, मी ज्योतिषी वृत्तीचा आहे. पृथ्वीवर सर्वत्र संचार करतो. तू आपली कन्या शिवांना देणार आहेस हे मला समजले, म्हणून मी येथे आलो आहे. तुझी कन्या सुंदर आहे, तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. असे असताना तू आपली कन्या जटाधारी गळ्यात सर्प बाळगणाऱ्या शिवजींना का बरे देण्यास तयार झालास? ते तुझ्या कन्येला कसे बरे सुखी ठेवू शकतील? तरी तू आत्ताच विचार कर. या विवाहाला मान्यता देऊ नकोस. सर्व लोक तुझा धिक्कार करतील. शिवजींना कोणतेही नातेसंबंध नाही. तुझ्याकडे रत्नांच्या खाणी आहेत, शिवाकडे काहीच नाही. तरी मेनेलाही हा विचार पटवून दे. पार्वतीला काही विचारू नकोस. अध्याय 32. शिवजींनी सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्या ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकून मेना अतिशय दुःखी कष्टी झाली. ती आपली पती हिमालय यांना म्हणाली, ब्राह्मणाची भविष्यवाणी ऐकून मी अतिशय दुःखी कष्टी झाले आहे. काय करावे हे मला समजेना. आपली पार्वती शंकरांना आपण कशी काय देणार? मी आपल्या पार्वतीला शंकरांना कधीही देऊ शकणार नाही. गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मेनेची ही अवस्था पाहून शिवजींनी सप्तऋषींचे स्मरण केले. त्यावेळी तत्काळ सप्तऋषी प्रगट झाले. त्यांच्या समवेत अरुंधती होती. सप्तऋषी म्हणाले, महादेवजी, आपली काय आज्ञा आहे ते सांगा. आपले कार्य पूर्ण करू. शिवजी म्हणाले, सध्या तारकासूर सर्वांना अतिशय त्रास देत आहे. ब्रह्माजींनी त्यांना वरदान दिले आहे. त्यामुळे कोणीही त्यांना मारू शकत नाही. त्याच्या वधासाठी मी पार्वतीबरोबर विवाह करण्याचे ठरविले आहे. माझ्या प्राप्तीसाठी तिने कठोर तपश्चर्या केली आहे. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हे माझे काम आहे. देवांच्या सांगण्यावरून मी भिक्षुकाचे रूप घेऊन हिमालय व मेना यांच्याकडे गेलो होतो. तेथे मी माझीच निंदा केली. ती ऐकून मेना आपल्या मुलीचा विवाह माझ्याबरोबर लावून देण्यास तयार होईना. आता तुम्ही माझ्या वतीने हिमालय व मेना यांच्याकडे जा. तेथे गेल्यावर त्यांना सर्व समजावून सांगा, म्हणजे ते आपली मुलगी देण्यास तयार होतील. शिवजींच्या सांगण्याप्रमाणे दिव्य ऋषी हे अरुंधतीसह तिकडे निघाले. हिमालयाच्या दिव्य नगरीत आले. ही नगरी स्फटिक मण्याप्रमाणे सुंदर होती. स्वर्गातील अनेक वृक्ष या नगरीत होते. अनेक विविध रंगांचे पक्षी दिसत होते. रंगीत फुलांनी फुललेले विविध रचनांची उद्याने येथे दिसत होती. ही नयनरम्य नगरी पाहत ऋषी हिमालयाच्या दाराशी आले. त्यांना पाहून हिमालयाने त्यांचे स्वागत केले. सर्वांना नमस्कार करून आसनावर विराजमान केले. त्यांची पूजा केली आणि विचारले, आपण येथे आला आहात तर मग आपली काय सेवा करू ते सांगा. अध्याय 33. सप्तऋषींनी शिवजींचे ईश्वरत्व पटवून दिले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, हिमालयाने सप्तऋषीची पूजा केली आणि आगमनाचा हेतू विचारला. त्यावेळी ते म्हणाले, हे शैलराज, भगवान शंकर हे जगाचा पिता आहे आणि पार्वतीला जगन्माता समजतात. त्यामुळे तू आपली कन्या शिवजींनाच दे. त्यामुळे तुझा नावलौकिक सर्व जगात होईल. त्यावेळी हिमालयाने हात जोडले आणि म्हणाला, आपण जे म्हणता आहात ते खरे आहे. तो वैष्णव ब्राह्मण येथे आला होता. त्याने शिवजीबद्दल काही विपरीत गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मेनेच्या डोक्यामध्ये तेच भविष्य बसले. म्हणून आपल्या कन्येचा विवाह शंकराशी होऊ द्यायचा नाही असे तिने निश्चय केला आहे. तिला कितीही समजावून सांगितले तरी तिला आता पटत नाही. सप्तऋषींनी अरुंधतीला मेनेकडे पाठवले. अरुंधती मेनेला म्हणाली, मी अरुंधती आहे. तुला भेटण्यासाठी येथे आली आहे. माझ्यासोबत सप्तऋषी आले आहेत. अरुंधतीने मेनेला सर्व पटवून सांगितले. इकडे सप्तऋषींनी हिमालयाला पटवून सांगितले. पार्वतीने तपश्चर्या केल्यामुळे शिवजी तिचे पनिग्रहण करणार आहेत हे मेनेला कळाले. तसेच तारकासुराचा वध केला पाहिजे याची जाणीव झाली. महर्षी वसिष्ठ म्हणाले, शिवजींच्याकडे अलौकिक संपत्ती नाही असे वाटते, परंतु कुबेर त्यांचा दास आहे. ते ज्ञानाचे अधिपती आहेत, सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांना लौकिक संपत्तीची काय इच्छा असणार? ते ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिविध रूपांनी प्रसिद्ध आहेत. भगवान शंकर हे अंगाला चिताभस्म लावतात. त्याचे कारण सतीचे अस्थिचूर्ण म्हणून ते त्यांना प्रिय आहे. आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून दक्षकन्येने यज्ञकुंडात उडी घेतली होती.
पार्वतीने कठोर तपश्चर्या केली आहे त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन शिवजींनी तिची परीक्षा घेतली, परंतु तिने शिवजींची आराधना बंद केली नाही. शिवजी माझे जीवन सर्वस्व आहे हे तिने पटवून सांगितले. आता तारकासुराचा वध करावयाचा आहे, तरी दोघांना विवाह करणे आवश्यक आहे. तू आपल्या पार्वतीचा विवाह शिवजीशी करून देऊन सर्व कुलाचा उद्धार कर. अध्याय 34. अनरण्य राजाची व्यथा आणि कथा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, महर्षी वसिष्ठ हिमालयाला समजावून सांगत असता अनरण्य राजाचा उल्लेख होता. तेव्हा हिमालयाच्या मनात अनरण्य राजाचे चरित्र जाणून घेण्याची इच्छा झाली. हिमालयाने विचारले, हे ब्राह्मण, हा अनरण्य राजा कोण? त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली? वसिष्ठ म्हणाले, इंद्रसावर्णी नावाच्या 14व्या मनूच्या वंशात अनरण्य नावाचा राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा शक्तिमान पुत्र मोठा शिवभक्त होता. भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने 100 यज्ञ केले. देवाचे इंद्रपद देखील त्याने नाकारले. त्या राजाला अनेक पुत्र व पद्मा नावाची एक मुलगी होती. पद्मा उपवर झाली तेव्हा राजा वर संशोधन करू लागला. पद्मा दिसण्यास सुंदर होती. एके दिवशी पिप्लाद ऋषी तपोवनातून आश्रमाकडे चालले होते. त्यावेळी गंधर्व स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करत होते. त्या क्रीडा पाहून पिप्लाद ऋषींच्या मनातील काम भावना जागृत झाला. एके दिवशी पिप्लाद पुण्यभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. तेथे अनरण्य राजाची कन्याही विहार करण्यासाठी आली होती. तिचे सौंदर्य पाहून ऋषींनी तिच्या सखींना माहिती विचारली. त्यावेळी ऋषींना कळले की तिचे नाव पद्मा असून ती उपवर आहे. पिप्लाद ऋषी अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना नमस्कार केला. त्यावेळी पिप्लाद ऋषींनी सभेत राजाला सांगितले की आपल्या कन्येबरोबर मी विवाह करू इच्छितो. राजा घाबरला. सर्व भयभीत झाले. काय करावे हे कोणालाच काही कळेना. राजस्त्रिया राजकन्या तर रडू लागल्या. त्याचवेळी राजगुरू आणि राजपुरोहित हे राजवाड्यात आले. एकंदर गंभीर परिस्थिती पाहून राजास विचारलं की काय झालंय ते सांगा. राजाने सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी राजगुरू व राजपुरोहिताने आपली कन्या पिप्लाद ऋषींना देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे राजाने आपली कन्या पिप्लाद ऋषींना दिली. पद्माचा विवाह झाला. अनरण्य राजाने तप केले व तो शिवलोकी गेला. त्याचा ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान याने राज्य करून सर्वांना सुखी केले. अध्याय 35. पद्माची परीक्षा आणि तिला मिळालेले धर्मराजाकडून वरदान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ही कथा श्रवण केल्यानंतर हिमालयाने वसिष्ठांना विचारले, महर्षी अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले ते सांगा. मुनिश्रेष्ठ पिप्लाद वयस्कर झाले. पद्माशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले. ते धर्मशास्त्राचे चिंतन करत होते. ते राजकन्येशी अत्यंत आदराने वागत होते. तीही आपल्या पतीची प्रेमाने सेवा करत होती. एके दिवशी पद्मा सूर नदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप धारण केले होते. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे होती. शरीरावर आभूषणे शोभून दिसत होती. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप मनमोहक आहे. तू राजाची पत्नी म्हणून शोभून दिसशील. तर मग पिप्लाद मुनींशी का विवाह केलास? तू आश्रमात राहून कष्ट करत आहेस. तू माझी पट्टराणी झालीस तर तू सुखाने राहू शकशील. तरी पिप्लाद ऋषींचा त्याग करून तू माझी भार्या हो. धर्मरथातून खाली उतरला. तो पद्माचा हात धरण्यासाठी पुढे आला. त्यावेळी पद्मा म्हणाली, हे नराधमा, तू दूर हो. माझ्याकडे नुसते पाहिलेस तरी क्षणार्धात तुझा नाश होईल. तुझ्या मनात जरी पाप निर्माण झाले तर त्याची फळे तुला भोगावी लागतील. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे ज्ञान, तप, जप, होम, हवन, पूजन हे सारे व्यर्थ होय. तू माझ्याकडे कामभावनेने पाहिलेस त्यामुळे तुझा छळ होईल. धर्मराजा म्हणाला, हे माते, मी धर्म आहे. परिस्त्रियांना मी माते समान मानतो. तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हे सर्व केले, परंतु तू हे न जाणता मला शाप दिलास. आता माझे काय होणार? पद्मा म्हणाली, हे धर्मराजा, तू सर्व कर्माचा साक्षी आहेस. तर माझी परीक्षा घेण्याची काय बरी आवश्यकता होती? मी तुला अज्ञानाने शाप दिला. कलियुगामध्ये तू अगदी क्षीण होऊन जाशील. सत्ययुगात पुन्हा तुझा उदय होईल. पद्माचे बोलणे ऐकून धर्मराजा प्रसन्न झाला. तो म्हणाला, हे प्रतिव्रते, तू खरोखर धन्य धन्य आहेस. तुझा पती तरुण होईल. तो रूपवान गुणवान होईल. तुला पण कायम यौवन आणि सौभाग्य प्राप्त होईल. तुझे पुत्र नेहमी सुखात राहतील. हे शैलेंद्रा, हे जाणून तू आता तुझी कन्या शिवजींना दे. पार्वतीचा विवाह शिवजीबरोबर करून दे. त्यामुळे तुझे जीवन सार्थक होईल. अध्याय 36. शिवपार्वतीच्या विवाहाला हिमालय व मेना यांची मान्यता. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वसिष्ठाचे बोलणे ऐकून हिमालय, मेना व सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांनी विचार केला आणि ते म्हणाले, पार्वती देवकार्यासाठी निर्माण झाली आहे. तिचा अवतार हा शिवजींच्यासाठी आहे. शिवजी सर्वांचे ईश्वर आहेत. आता पार्वतीचा विवाह शिवजींशी करून द्यावा.
यातच आपले सारे हित आहे. सर्वांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाले. अरुंधतीने पटवून दिल्यामुळे मेना राणीचेही मन पालटले. तिच्या मनातील सर्व प्रकारचे संशय नाहीसे झाले. सर्व प्रकारचे भय संपून गेले. हिमालयाने सप्तऋषीची सेवा केली, सर्वांना भोजन दिले आणि ते हात जोडून म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही शिवजींची जी माहिती सांगितली त्यामुळे आमच्या मनातील शंका दूर झाल्या. पार्वतीचा विवाह शिवजींशी होणार म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. सर्वजण शिवजींच्या सेवेत रमून जाऊ. मेनाने पार्वतीला उंची वस्त्रे आणि आभूषणे घालून सप्तऋषींच्या समोर बसवले. हिमालय आणि मेना म्हणाले, ही आमची कन्या शिवजींना आदरपूर्वक अर्पण करण्याचा निश्चय केला आहे. ऋषींनी पार्वतीच्या भारी कुंकू लावले, तिच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला व ते म्हणाले, हे मुली, तू खरोखर परम भाग्यवान आहेस. तुझे सर्व भावे कल्याण होईल. शुक्ल पक्षातील चंद्रसमान तुझ्या सद्गुणांचे तेज सर्वत्र पसरले. शिवजींना तू सुखदायक होशील. सप्तऋषींच्या प्रयत्नांना यश लाभले. त्यांनी हिमालयाला फळे फुले अर्पण केली. अरुंधतीने मेनेला हळदीकुंकू दिले. चौथ्या दिवशी शुभमुहूर्तावर शिवपार्वतीचा विवाह करण्याचे दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तऋषी अरुंधतीसह शिवजींकडे गेले. त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हिमालय व मेनाने विवाहास मान्यता दिली आहे. आता तुम्ही गणांना आणि देवांना बोलवून घ्या आणि विवाहाच्या पुढील कार्यास लागा. शिवजी म्हणाले, मला विवाहाच्या तयारीची काही माहिती नाही, तरी शास्त्रविधीप्रमाणे आपणच सर्व तयारी करावी. सप्तर्षी म्हणाले, विष्णू ब्रह्माजींना बोलवा, देवासह इंद्राला बोलवा, श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा यांच्यासह थोर महात्म्यांना बोलवा. अध्याय 37. शिवपार्वती मंगल विवाहाची जय्यत तयारी. नारद म्हणाले, सप्तर्षी निघून गेल्यावर हिमालयाने काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, वशिष्ठादी ऋषी शिवस्थानी गेल्यावर हिमालयाने आपल्या आप्तस्विकीयांना सपरिवार आमंत्रित केले. गर्ग मुनीकडून नियंत्रण लिहून घेतले. ते निमंत्रण व विविध प्रकारची सामग्री घेऊन हिमालयाचे नातेवाईक कैलास पर्वतावर गेले. त्यांनी शिवजींना मनोभावे वंदन केले. त्यांच्या भारी तिलक लावला. अत्यंत आदराने विवाहपत्रिका त्यांच्या हाती दिली. शिवजींनी त्या सर्वांचा सन्मान केला. त्यानंतर प्रसन्न चित्ताने सर्वजण परत आले. हिमालयाने विविध देशात राहणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले. विवाहाची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. कोठारे धान्याने भरून टाकली. कोणत्या दिवशी कोणते पक्वान बनवायचे हे ठरविण्यात आले. धन, द्रव्य, रत्ने, माणके, अमूल्य दागिने, विविध मौल्यवान वस्तू, भरजरी वस्त्रे यांची सिद्धता करून ती कोशागारात व्यवस्थित ठेवण्यात आली. सर्व सेवकांना बोलवले व काय काय काम करायचे हे सर्वांना सांगितले. हिमालयाच्या नगरीत विवाहाची मोठी धामधूम सुरू झाली. सर्वत्र उत्साहाचे व प्रसन्नतेचे वातावरण होते. सर्वत्र मंगलसूर निनादत होते. हिमालयाने शुभ दिवस पाहून मंगल उपचाराला सुरुवात केली. त्यांच्या परिवारातील स्त्रिया शुभकारक गाणी गाऊ लागल्या. पार्वतीवर अनेक मंगल संस्कार केले. तिला उत्तम प्रकारे सजवले. सुंदर वस्त्राने आणि आभूषणांनी पार्वती साक्षात जगदंबा वाटत होती. पार्वतीचे कल्याण व्हावे म्हणून विद्वानांनी अनेक अनुष्ठाने केली. नृत्य गायनाचे आयोजन केले होते. सर्वजण त्यामध्ये रंगून गेले. निमंत्रित लोक आपल्या आप्तमित्रांसह हिमालयाच्या गृही येऊ लागले. सर्वजण नटून सजून आले होते. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या. अनेक पर्वत दिव्य रूप धारण करून तेथे आले. शोण, भद्रादी समुद्रही तेथे आले. गंगा, नर्मदा, सरिद्व वगैरे नद्याही आल्या होत्या. शिवपार्वतीचा विवाह पाहण्यास सर्वजण उत्सुक होते. हिमालयाची नगरी अतिशय देदीप्यमान दिसू लागली. हिमालयाने अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. सर्वांची उत्तम प्रकारे सोय केली व सर्वांना संतुष्ट केले. अध्याय 38. विश्वकर्म्याने बनविलेला दिव्य मंडप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर शैलराज हिमालयाने पार्वतीच्या विवाह प्रत्यार्थ मोठा उत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. सारे नगर सजवण्यात आले. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली. दरवाजास केळीचे खांब लावण्यात आले होते. आंब्यांच्या पानांची व मालतीच्या फुलांची तोरणे लावण्यात आली. पुरोहित गर्ग मुनी यांच्या सल्ल्याने सारे नगर सुशोभित केले होते. त्यानंतर विश्वकर्म्यास बोलवून एक विस्तीर्ण असा सभामंडप आणि सुंदर अशी वेदी तयार करण्यास सांगितली. त्याचप्रमाणे सर्वांना आश्चर्य वाटेल असा सभामंडप तयार करण्यात आला. त्या मंडपात विविध पशूंच्या व निरनिराळ्या पक्ष्यांच्या कलाकृती निर्माण करण्यात आल्या होत्या. कोठे सारस पक्षी उपवनातील पाणी पित आहेत, तर कोठे पिसारा फुलवून मोर नाचत आहे असे दृश्य होते. दाराजवळ द्वारपाल धनुष्यबाण घेऊन उभे होते. दारावर मध्यभागी महालक्ष्मीची मूर्ती विराजमान होती. तिच्याकडे पाहिले तर साक्षात लक्ष्मी क्षीरसागरातून येथे येऊन बसली आहे असे मनोहरी दृश्य होते. मंडपात काही ठिकाणी हत्ती होते. ते हत्ती अगदी खऱ्याप्रमाणे भासत होते. हत्तीवर अंबारी देखील होती आणि त्यामध्ये वीर पुरुष बसलेले होते. ते अगदी खरे आहेत असे वाटत होते. तसेच पायदळी सैन्याची कृत्रिम रचना देखील तयार केली होती.
विश्वकर्म्याने तयार केलेला सभामंडप पाहून देवता ऋषीमुनी सर्वजण मोहित झाले होते. मंडपाच्या मुख्यद्वारी महानंदी उभारलेला होता. तो शुद्ध स्फटिक रूपात दिसत होता. तसेच 4 हत्ती उभारलेले दाखवले होते. इंद्र ऐरावतावर बसलेला असून त्याच्या सभोवताली देवसैन्य उभे केले आहे असा देखावा निर्माण केला होता. तसेच देवांना बसण्यासाठी सुंदर सिंहासनांची रचना केली होती. विष्णूसाठी वैकुंठ, इंद्रासाठी अमरावती व लोकपालासाठी निवासस्थाने बनवली होती. हिमालयाने सर्व मंडपाची पाहणी केली. त्याला फार आश्चर्य वाटले व तो आनंदी झाला. अध्याय 39. देवता ऋषी मुनी सिद्धांचे कैलासावर आगमन. नारद ब्रह्माजींना म्हणाले, तात हिमालयाकडून पाठवलेल्या विवाहपत्रिका मिळाल्यानंतर शिवजींनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, विवाहपत्रिका पाहून शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी हिमाद्रींच्या आप्तबांधवांचा यथोचित सत्कार केला. मी पार्वतीबरोबर लग्न करण्यास तयार आहे. आपण सर्वांनी या समारंभात उपस्थित राहावे ही विनंती. त्यानंतर शिवजीने तुझे स्मरण केले तेव्हा तू तेथे गेलास. त्यानंतर स्वागत झाले. तू विचारले, देवा माझी काय सेवा आहे? शिवजी म्हणाले, तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला येथे बोलवले आहे. नारदा, तू आता माझ्या वतीने विष्णू आदिदेव, ऋषी मुनी, सिद्ध व महात्माजन यांना भेटून विवाहाचे निमंत्रण द्या. सहपरिवारासह सर्वांनी उपस्थित राहा म्हणून सांगा. नारदाने शिवजीने सांगितलेले कार्य पार पाडले. शिवजींना सप्त मातृकांनी सजविले. वेदोक्त विधीने वैवाहिक मंगलाचार केला. 4 वेदातील सुक्तांनी स्वस्ती वाचन केले. ग्रहपूजन केले. सर्वांना घेऊन ते कैलासावरून निघाले. मंगलवाद्यांचा स्वर सर्वत्र निनादत होता. अध्याय 40. शिवजींचे देवदेवतासह विवाहासाठी प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, शिवजींचा मंगल विवाह डोळे भरून पाहण्यासाठी अनेक गण एकत्र आले होते. त्यावेळी चंडी देवी रुद्रदेवांची बहीण म्हणून तेथे आली होती. शिवगणांच्या मागे देव, लोकपाल, सिद्ध ही मंडळी होती. त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसलेले होते. त्यांच्याबरोबर दिव्य असे पार्षद होते. देवराज इंद्र अनेक अलंकारांनी नटून ऐरावतावर बसून निघाले होते. त्यांच्याबरोबर देवसैन्य देखील होते. महान ऋषी बरोबर होते व त्यांच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचे तेज विलसत होते. श्रेष्ठ गंधर्व किन्नर बरोबर होते. ही मंडळी वाद्य वाजवून गात होती. देवकन्या उत्तम शृंगार करून आल्या होत्या. महानंदीवर बसून शिवजी निघाले होते. त्या शिवजींना पाहून सर्वांना आनंद झाला. अध्याय 41. भव्य मंडपाच्या वर्णनामुळे देवांना भय वाटले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींचे वऱ्हाड हिमाद्रीच्या नगराजवळ आले. त्यावेळी विष्णू तुला म्हणाले, हे नारदा, आता तू पुढे जा आणि आमच्या आगमनाची बातमी कथन कर. त्याप्रमाणे तू पुढे जाऊन हिमाद्री नगरामध्ये प्रवेश केलास. तेथे विश्वकर्म्याने केलेली सजावट पाहून तू आश्चर्यचकित झालास. तो मंडप अतिशय भव्य होता. तेथे तुला अनेक देवांच्या हुबेहूब मूर्ती केलेल्या दिसल्या. नारद हिमालयास म्हणाले, माझ्या आधी ह्या देवदेवता कशा आल्या? हिमालय म्हणाला, ह्या विश्वकर्म्याने केलेल्या मूर्ती आहेत. तुम्ही पुत्रांना घेऊन शिवजींच्या जवळ जा. नारद शिवजींच्या जवळ गेले आणि विश्वकर्म्याने निर्माण केलेली हुबेहूब कलाकृती त्यांना सांगितली. नारद भयाने व्याकुळ झाले होते. त्यांनी देवांना सर्व गोष्टी कथन केल्या. देवांनी सांगितले, शिवजी आपल्याबरोबर आहे तेव्हा भिण्याचे कारण नाही. शिवजी सर्वांना म्हणाले, आपण कोणीही भिवू नका. हिमालय आपली कन्या देणार हे आता निश्चित झाले आहे. सर्वजण जल्लोष करत गणांना बरोबर घेऊन शिवजी हिमालयाच्या नगराजवळ पोहोचले. अध्याय 42. शिवजींच्या वऱ्हाडाचे स्वागत. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्यासह सर्व मंडळी नगराजवळ आलेली आहेत. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. त्यांनी स्वागतासाठी सर्व साहित्य देऊन ब्राह्मणांना आणि पर्वतांना पुढे पाठवले व स्वतःही त्यांच्या मागोमाग निघाले. हिमालयाने पुढे जाऊन मनापासून सर्वांचे स्वागत केले. शिवजींना अंतःकरणापासून नमस्कार केला. शिवजी पांढऱ्या शुभ्र वृषभावर बसले होते. त्यांच्या तेजाचा प्रकाश सर्गीकडे पसरला होता. त्यांच्या उजव्या बाजूला मी व डाव्या बाजूला श्रीहरी होते. देवतांचा समुदाय शिवजींची स्तुती करत होता. वऱ्हाडाने नगरामध्ये प्रवेश केला. वऱ्हाडी मंडळींची उत्तम व्यवस्था केली. शिवजी आणि त्यांच्या समवेत आलेल्या देवश्रेष्ठींनी आपल्या परिवाराचा परिचय करून दिला. शिवजींची आणि अन्य देवांची भेट झाली. एकमेकांशी सुखसंवाद झाला. मेना राणीने त्यावेळी तुला भेटण्यासाठी बोलवले. शिवांची आज्ञा घेऊन तू तिच्या महालामध्ये प्रवेश केला. अध्याय 43. शिवजींच्या अलौकिक लीला. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू मेनेच्या मंदिरात गेलास तेव्हा ती आनंदी होती. तिने तुझे स्वागत केले. ती म्हणाली, माझ्या कन्येने ज्याच्यासाठी एवढे तप केले ते कसे आहे ते मला पाहावयाचे आहे. शिवजींनी अंतर्ज्ञानाने मेनेचे मनोगत जाणले आणि तिचा अहंकार दूर करण्याचा निश्चय केला. मेना राणी महालाच्या शिखरावर गेली. तेथून तिला नटून थटून आलेले सर्व देव दिसत होते. सर्वप्रथम गंधर्व अप्सरा होत्या.
त्यांची दिव्य वस्त्रे व आभूषणे होती. नारद, हे शिवजी आहेत का असे मेनेने विचारले. त्यावेळी तू म्हणालास, नाही, हे गण आहेत. त्यावेळी मेनेला वाटले की गण एवढे सुंदर आहेत तर शिवजी किती सुंदर असतील. एकापेक्षा एक श्रेष्ठ देवता येत होत्या. त्यांना पाहून आपल्या कन्येचा पती कसा असेल याची तीव्र इच्छा मेनेच्या मनात निर्माण झाली. मेनेची उत्कंठा वाढत चालली होती. देवांच्या पाठोपाठ 11 स्वरूपाचे असंख्य गण येत होते. कोणी शिंग, कोणी डमरू तर कोणी गोमुख वाजवित होते. या सर्वांच्या विचित्र विचित्र वेशभूषा होत्या. त्यांच्या मागून शिवजी येत होते. त्यांना 5 मुखे होती, 3 नेत्रे होती व 10 हात होते. सर्वांगावर सर्पभूषणे होती. हे स्वरूप पाहून मेना मूर्छित झाली. अध्याय 44. मेनेचा शिवजींच्या बद्दलचा गैरसमज. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, सावध झाल्यावर मेना मोठ्याने विलाप करू लागली. ती म्हणाली, हे देवर्षी, पार्वती शंकरांना शोभून दिसेल असे तुम्हीच सांगितले, म्हणून तिने तपश्चर्या केली. त्याचे विपरीत फळ आम्हाला मिळाले. आता मी कोठे जाऊ, काय करू, कोणाला सांगू? अरुंधतीने सुद्धा मला असे का सांगितले? आता मी लोकांना कसे तोंड दाखवू? नारदा, तुझा धिक्कार असो, सप्तर्षीचा देखील धिक्कार असो. तुम्ही आमच्या घराचा सर्वनाश करून टाकला. आता आम्ही काय करायचे? आता माझी मुलगी शिवजींना देणार नाही हा माझा निश्चय आहे. हा माझ्या विरोधी रचलेला कट आहे. आपण सर्वांनी मला का फसवले? तेवढ्यात हिमालय तेथे आले. त्यांनी मेनेला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, तरी ती ऐकत नव्हती. शेवटी श्री विष्णू आले आणि मेनेला म्हणाला, शिवजींचे श्रेष्ठत्व आम्हालाही कळत नाही, तर मग तुला कसे कळणार? तू शिवजींची मनोभावे भक्ती कर, म्हणजे तुला त्यांचे खरे स्वरूप कळेल. साक्षात विष्णूंनी समजावून सांगितल्यावर मेना शांत झाली. अध्याय 45. शिवजीच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन मेनाने घेतले. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मेनेने आपले मनोगत व्यक्त केले आणि ती शांत बसली. त्यावेळी तू शिवजींच्याकडे गेलास, त्यांची स्तुती केली. शिवजी संतुष्ट झाले. त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण केले. त्यावेळी तू मेनेला हा निरोप दिलास. मेनेला मोठा चमत्कार वाटला. मेना शिवजीचे रूप पाहण्यास आली. अत्यंत तेजस्वी रूप पाहून तिला परम आश्चर्य वाटले. विष्णू आदी देव शिवजींची सेवा करत होते. दिव्य रूप धारण करून शिवजी हिमालयाकडे निघाले होते. अनेक देवदेवता त्यांच्याबरोबर होते. आनंदाने गण वगैरे नृत्य करत गाणी गात निघाले होते. भगवान शिवजीचे परम तेजस्वी रूप मेनाने पाहिले. मेना म्हणाली, हे शिवजी, माझी पार्वती खरोखर धन्य आहे. भगवंता, तुमचा जय जयकार असो. माझ्या हातून चूक झाली तरी क्षमा असावी. नगरातील अनेकांनी शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले. शिवपार्वतीची जोडी लक्ष्मीनारायणासाठी शोभून दिसत होती. अध्याय 46. शिवजींचे स्वागत व पार्वतीची दृष्टीभेट. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, त्यानंतर भगवान शिवजींनी आपले गण, सर्व देव आणि इतर मंडळींच्या बरोबर हिमालयाच्या भव्य प्रासादात प्रवेश केला. मेनेने आणि काही स्त्रियांनी शिवजींना पंचारतीने ओवाळले. शिवजींचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता. पार्वतीच्या मैत्रिणी म्हणत होत्या, पार्वती अतिशय भाग्यवान आहे, म्हणून तिला शिवजींच्या सारखा अतिशय सुंदर पती लाभला. सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी शिवजींना औक्षण केले. कुलदेवतेचे पूजन करण्यासाठी पार्वती अंतपुरातून बाहेर आली. तिने उत्तम शृंगार केला होता. ती अधिकच सौंदर्यवान दिसत होती. तिच्या अंगावरील आभूषणे उठून दिसत होती. तिच्या अंगावर चंदन कस्तुरीचा लेप लावण्यात आला होता. तिचे चरण आरक्त वर्ण होते. पायामध्ये पैंजण घातले होते. पार्वती चालताना पैंजणाचा मधुर आवाज येत होता. तिची आणि शिवजींची दृष्टीभेट झाली. देहभान विसरून एकमेकांच्याकडे पाहत राहिले. अध्याय 47. शिव पार्वतीकडून एकमेकांचे पूजन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर हिमालयाने शिवजींना वेदमंत्रोच्चारपूर्वक उपस्नान घातले. पार्वतीच्या सख्यांनी तिला मंगलस्नान घातले. शिवजीकडून आलेल्या वस्त्रांनी तिला सजवण्यात आले. तिला निरंजनाने ओवाळले. हिमालयाच्या नगरीत सर्वत्र प्रसन्नता पसरली होती. कन्यादानाची वेळ ज्यावेळी जवळ आली तेव्हा मंत्रीजनांनी सर्वांना लवकरच मंडपात बोलवले. शिवजींनीही मंगलस्नान केले. उत्तम वस्त्रे धारण केली व मनोहारी आभूषणे घातली. ते नंदीवर बसून निघाले. मंगलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात ध्वनी सर्वत्र पसरत होता. मंडपाच्या प्रवेशद्वारी हिमालय उभे होते. त्यांनी शिवजींना हात देऊन वृषभावरून खाली उतरवले. पंचारती ओवाळून त्यांना नमस्कार केला. शिवजींना सिंहासनावर बसवले. मधुपर्क पूजनादी सर्व मंगलविधी संपन्न केला. पार्वती शृंगार करून वेदीवर बसली. सर्वजण विवाहाची अत्यंत उत्साहाने वाट पाहत होते. गर्ग मुनींनी पुण्यवाचन केले. पार्वती शिवजीचे ध्यान करत होती. शिवजी व पार्वतीने एकमेकांचे पूजन केले. अध्याय 48. पार्वतीचे कन्यादान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर गर्ग मुनींच्या सांगण्याप्रमाणे हिमालयाने कन्यादानाच्या कार्यक्रमास प्रारंभ केला. शैलराजाने शिवजींना अर्घ्य व पाद्य दिले. चंदन, वस्त्रे, आभूषणे देऊन त्यांची पूजा केली. ब्राह्मणांनी तिथी, वार व देश इत्यादींचा उच्चार करून कन्यादानाचा संकल्प करवून घेतला.
शिवजींना नाव, कुल, गोत्र, वंश, वेद व शाखा याचा परिचय विचारला तेव्हा तू सांगितलेस की शिवजींचे कुल, गोत्र समजणे ब्रह्मा, विष्णू यांनाही शक्य नाही. ते प्रकृतीच्या पलीकडचे आहेत. ते निर्विकार आहेत. ते स्वयंभू आहेत. ते निर्गुण असून सगुण होतात. तुझे उद्गार ऐकून हिमालय व मेनेने पार्वतीचे विधीपूर्वक कन्यादान केले. तो म्हणाला, माझी कन्या तुला देत आहोत. हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. पार्वतीचा हात शिवजींच्या हाती दिला. शिवजींनी पार्वतीचा भार्या म्हणून स्वीकार केला. हिमालयाने शिवजींना अनेक भेटवस्तू दिल्या. सर्वजण हा आनंददायी सोहळा पाहत होते. सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. अध्याय 49. ब्रह्मदेवाचा मोह व शिवजींचा क्रोध. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर माझ्या सांगण्यावरून शिवजींनी ब्राह्मणाचे हस्ते अग्नीची स्थापना केली. पार्वतीला जवळ बसवून वेदमंत्रांनी आहुती दिली. ओंजळभर लहायांचे हवन करून दोघांनी अग्नीला शास्त्रविधीपूर्वक प्रदक्षिणा घातली. शिवजीच्या मायेने मला मोहित केले. अग्नीला प्रदक्षिणा घालताना मला शिवजींचे चरण दिसले. त्यामुळे मी कामभावनेने पीडित झालो. अतिउत्तेजनामुळे माझे रेतस्खलित झाले. त्यामुळे माझी मला लज्जा वाटू लागली. शंकरांनी हा प्रकार जाणला. ते मला मारण्यासाठी सरसावले. मी अतिशय घाबरलो. यावेळी विष्णूंनी त्यांची स्तुती केली. तसेच सर्व देवांनी स्तुती करण्यास आरंभ केला. हे महादेवा, तुम्ही विश्वव्यापक परमात्मा आहात. सर्व भूतमात्रांच्या ठायी आत्मरूपाने स्थित आहात. तुमच्यामुळे उत्पत्ती, स्थिती व लय होतो. तुम्ही भक्तवत्सल आहात. संपूर्ण विश्वाचे तुम्ही अधिष्ठान आहात. ब्रह्माजीकडून जी चूक घडली त्याला आपण क्षमा करावी. हे ऐकून शिवजींचा क्रोध शांत झाला. अध्याय 50. विवाहानंतरचे भोजन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्या आज्ञेने शिवपार्वतीच्या विवाहातील शेष विधी प्रसन्नतेने पूर्ण केला. प्रारंभी दोघांच्या मस्तकावर अभिषेक घालण्यात आला. पार्वतीच्या मस्तकावर सौभाग्याचे प्रतीक म्हणून सिंदूर लावण्यात आला. त्यामुळे ती शोभून दिसत होती. विवाहाचे सर्व कार्य शास्त्राप्रमाणे संपन्न झाले. विवाहानंतर सर्वांना दाने करण्यात आली. भोजनानंतर सर्वांना मुद्रा देण्यात आल्या. सर्वांचे भोजन संपन्न झाले. एकमेकांना घास भरवण्यात आले. शिवपार्वतीला एकमेकांना घास भरवण्यास सांगितले. अरुंधती म्हणाली, मेना, आपणास पार्वती देण्यास तयार नव्हती, परंतु मीच तिला तयार केले. त्यामुळे हा विवाह सोहळा संपन्न झाला. आता पार्वतीला तुम्ही नीट सांभाळा. शंकर पार्वती भोजन करत असलेले पाहून सर्वांना आनंद झाला. अध्याय 51. कामदेवांना जीवनदान लाभले. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, लग्न समारंभातील सर्व विधी उत्तम तऱ्हेने संपन्न झाला. त्यावेळी दिव्य स्त्रियांबरोबर रती देखील तेथे आली होती. तिने शिवजींना वंदन केले आणि ती म्हणाली, शिवजी, आपला विवाह झाला आहे. पार्वती आपली पत्नी झाली आहे. तुमच्या दोघांच्या पुत्राकडून तारकासुराचा वध व्हावा म्हणून कामदेवांनी बाण मारले. त्यांच्या स्वतःचा काही स्वार्थ नव्हता. तर मग तुम्ही त्यांना का बरे भस्मसात केले? देवा, आता तुमच्या मनात काम विचार निर्माण होण्याकरता कामदेवांना जिवंत करावे. त्यामुळे माझ्या वियोगाचे दुःखही नाहीसे होऊन जाईल. विवाहात सर्वांच्या बरोबर आपले पती होते, परंतु मी मात्र एकटीच वावरत होते. मी एकटीच आहे. पतीशिवाय जीवन हे दुःखी आहे. तुम्ही करुणासागर आहात. तुम्ही तरी माझे दुःख दूर करा. तुमच्याशिवाय माझे दुःख कोणीच दूर करू शकत नाही. माझ्यावर कृपेचा वर्षाव करून माझे मनोरथ पूर्ण करावे ही नम्र प्रार्थना. कामदेव जिवंत झाले तरच तुमचा व पार्वतीचा विवाह हा खऱ्या अर्थी सफल होईल. तरी माझी विनंती आहे की माझ्या पतीला जिवंत करा. रतीने आपल्या पदरात कामदेवाची राख बांधून ठेवली होती. ती गाठ सोडून शंकरजींच्या समोर ठेवली व ती रडू लागली. इतर स्त्रियांनी तिचा विलाप पाहिला आणि त्यांनीही कामदेवाला जिवंत करण्याची शिवजींना विनंती केली. सर्वांनी केलेली अंतःकरणापासूनची विनंती ऐकून शिवजी प्रसन्न झाले. त्यांनी रतीचे दुःख दूर करण्याचे ठरवले. कामदेवाच्या राखेत शिवजींनी दृष्टी टाकली आणि त्यामुळे कामदेव पुन्हा जिवंत झाले, मूळच्या स्वरूपात आले. आपले पती जिवंत झालेले पाहून रतीला फारच आनंद झाला. कामदेवांनी शिवजींना नमस्कार केला व ते म्हणाले, माझ्या पूर्वीच्या अपराधाबद्दल आपण क्षमा करावी. माझ्याकडून तुमची सेवा भक्ती घडावी. तुमच्या परिवाराचे आशीर्वाद माझ्यावर असावेत एवढीच माझी इच्छा आहे. शिवजींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. अध्याय 52. वरपक्षातील मंडळींचा सत्कार आणि भोजन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, विवाहविधी उत्तम प्रकारे संपन्न झाल्यावर हिमालयाने वरपक्षातील मंडळींसाठी भोजनाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. भव्य मंडपात मंडप सजवून भोजन करावयाचे होते. भगवान शिवजी सर्व देवदेवता, ऋषीमुनी, साधू, संत, देवगण, शिवगण यांना आदरपूर्वक भोजनाची निमंत्रणे दिली. त्याप्रमाणे सर्वजण आले. हिमालयाने सर्वांचा सत्कार केला. त्यांना आसनावरती बसवले. उत्तम प्रकारचे भोजनाचे प्रकार भोजनासाठी बनवले होते. सर्वांनी प्रसन्न मनाने भोजन केले. आदराने व आग्रहाने सर्वांना विचारून पदार्थ वाटण्यात आले. पानामध्ये कोणीही पदार्थ टाकला नाही.
मेनेच्या विनंतीवरून व साध्वी स्त्रियांच्या सांगण्याप्रमाणे शिवजींना तेथेच राहण्याची विनंती केली. रत्नजडीत सिंहासन केले होते. हजारो प्रकाश दिवे लावण्यात आले होते. मोत्यांच्या मण्यांच्या झालरी लावण्यात आल्या होत्या. हा मंडप विश्वकर्म्याने बनविला होता. भिंतीवर अतिशय सुंदर अशी चित्रे चितारण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी शिवजींनी लोकोच्चाराला अनुसरून सर्वांना नमस्कार केला. वेदमंत्रांच्या घोषाने परिसर पवित्र झाला होता. अध्याय 53. मेनेचा प्रेमाश्रूने पार्वतीला निरोप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजी व आम्ही सर्वजण आता कैलासावर जाण्यासाठी विचारविनिमय करू लागलो. हिमालय मंगल स्नान करून पुन्हा शिवजींच्याकडे आले व म्हणाले, असा शुभंकर प्रसंग पुन्हा कसा येईल? आपणाबरोबर सर्व देवदेवता आहेत, तरी आपण काही दिवस येथे राहावे. सर्व देवांनीही हिमालयाची स्तुती केली. शंकरजींनी काही दिवस येथे राहण्याचा विचार मान्य केला. कालचक्र सातत्याने फिरत असते. अखेर शिवजी कैलासावर जाण्यास निघाले. मेनेचे डोळे भरून आले. तिने पार्वतीला आपल्या हृदयाशी धरले. दोघींच्या डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळू लागले. मेना म्हणाली, भगवान, पार्वतीची काही चूक झाली तर आपण समजून घ्या. जन्मोजन्मी ती आपलीच सेवा करत आली आहे. यानंतरही ती सदैव आपल्या बरोबर राहणार आहे. अध्याय 54. पार्वतीला पतिव्रता धर्माचा उपदेश. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, एक ब्राह्मण साध्वीला बोलवून पार्वतीला पतिव्रतेचा धर्म समजावून सांगावा अशी विनंती केली. त्याप्रमाणे ब्राह्मणी म्हणाली, पतिव्रता स्त्री ही सर्वात धन्य होय. जगात कोणतीही स्त्री पूज्य नाही. पतिव्रतेच्या प्रभावाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. जी स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानून जीवन जगत असते, तिच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होत असतो. माहेर व सासर दोन्हींचा उद्धार होतो. पतिव्रता स्त्री म्हणजे तिच्या मनामध्ये पती सोडून दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाचा विचार देखील येत नाही. वरून आपण किती चांगले वागलो आणि आतून परपुरुषाचा विचार येत असेल तर जन्मोजन्मी त्याचे पाप भोगावे लागते. हे पार्वती, तू सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जग. पतीची केव्हाही निंदा करू नये. घराच्या दाराजवळ फार वेळ उभे राहू नये. कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. आंतरिक डोळ्याने दुसऱ्या माणसाला कधीही पाहू नये. त्यामुळे स्वतःचा आणि संपूर्ण कुळाचा नाश होऊ शकतो. सदैव आपला धर्म जाणावा. धर्मावर आधारित जीवन जगावे. पतिव्रता स्त्रीने सौभाग्याची चिन्हे धारण करावीत. त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते. प्रपंच करताना नकारात्मक सारखे बोलू नये. प्रपंच हसत खेळत करावा. आपणही हसावे व पतीलाही हसवावे. पतीबरोबर अर्धवट अथवा गुणात्मक बोलू नये. पती जसा देव आहे तशी पत्नीही देवता आहे. पतीने पत्नीला देखील देवते समान मानून तिचा आदर करावा. परमेश्वर आतमध्येच असल्यामुळे तो सर्व गोष्टी जाणत असतो. आतल्या परमेश्वराला जाणून ती पतिव्रता स्त्री धर्माने वागत असते. तिचे पाय जिथे जिथे लागतात ती पवित्र बनते. तिने स्पर्श केलेले पाणी देखील तीर्थ बनते. पती हा प्रणव आहे आणि पत्नी ही वेदश्रुती आहे. पती हा तप आहे आणि पत्नी ही क्षमा आहे. पती हा फल आहे तर पत्नी ही सत्कर्म आहे. शुद्ध अंतःकरणाचे पती खरोखर धन्य होय. पार्वती, तुला पतिव्रतेचा धर्म सांगितला. स्वप्नात देखील परपुरुषाचा विचार आणू नकोस. एवढे सांगून त्या ब्राह्मणीने पतिव्रता पार्वतीला मनोभावे नमस्कार केला. अध्याय 55. शिवपार्वतीचे कैलासावर आगमन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, पार्वतीला पतिव्रता धर्म सांगितल्यावर ती ब्राह्मणी मेनेला उद्देशून म्हणाली, महाराणी, मी तुमच्या इच्छेप्रमाणे माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. आता पार्वतीला सासरी पाठवा. हिमालयाच्या अंतःकरणात पार्वतीबद्दल प्रेम होते, पण त्यांनी स्वतःला सावरले. मुलीचा विवाह करून देणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी जाणले होते. त्यांनी मेनेला सावरले. हिमालयाने रत्नखचित पालखी आणण्यास सांगितले आणि त्यामध्ये पार्वती विराजमान झाली. पार्वतीने आईवडिलांना व सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार केला. हिमालयाने व मेनेला साश्रुनयनांनी सर्वांना नमस्कार केला आणि ते दोघे आपल्या नगराकडे आले. शिवपार्वती मंगलवाद्यांच्या गजरात कैलासाकडे निघाले होते. सर्व शिवगण आनंदाने नाचत होते. सुस्वर गायन व नृत्य सुरू होते. देव आणि देवस्त्रिया पार्वतीवर पुष्पवृष्टी करत होत्या. ऋषीमुनी स्तवन करत होते. अशा प्रकारे सर्वजण कैलास पर्वतावर पोहोचले. तेथील शिवगणांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले. शिवजी म्हणाले, पार्वती, तू सदैव माझे स्मरण करत होतीस. मागील जन्मीही तू माझी पत्नी होतीस. त्यामुळे तुझे माझे मिलन झाले. तुला जसा आनंद झाला आहे तसाच मलाही आनंद झाला आहे. आपले हे जन्मोजन्मीचे नाते आहे. तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू हे दोघेही अपूर्ण आहेत. या विवाहामुळे आपल्या दोघांनाही पूर्णत्व प्राप्त झाले आहे. पार्वती म्हणाली, नाथ, तुम्ही माझ्याशी विवाह करून मोठे उपकार केले आहेत. तुम्हाला प्राप्त करून मी खरोखर धन्य झाले आहे. शिवजीने सर्वांना भोजन दिले. सर्वांना बहुमूल्य वस्तू भेट दिल्या. सर्वांनी शिवजींना नमस्कार केला. शिवपार्वतीचा सोहळा
सर्वांच्या स्मरणात कायम राहील इतका सुंदर झाला होता. नारदा, अशा प्रकारे मी तुला शिवपार्वती सोहळा सांगितला. या विवाह सोहळ्याची कथा कल्याणदायी आहे. या सोहळ्याचे जो कथन करेल अथवा श्रवण करेल त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदमय होईल. रुद्रसंहितेतील 3रा खंड पार्वती खंड समाप्त.